व्यथा म्हणजे संकट. आपणची माथा ओढवी, पण कोणाचं नाही बरं. काल परवा एक जणानं चावणं गेल्यावर माळ घातली आणि ते म्हणला आपल्यावरची संकट देवानं वढवा. तो असा आसरा आहे का देव? सुंबळ्या का त्याच्या गोळ्या संपल्यात. तू काल परवा चावणं गेल्यावर माळ घातली, तू अजून आमच्या जवळून गेला की तू ढवळ्या कोंबड्यासारखा वास येतोय. आणि तू हे काम करायला काय तू रिकामा आहे का? कोण्या संताना? तेची संत तेची संत, ज्यांचा भेद विठ्ठली. आयुष्य देवाकरता समर्पित केलंय त्या संतांचं साकडे पडून दिका ही व्यथा. आपणची माथा ओढवी, सगळं आपल्या डोक्यावर ओढवतोय. संत किती मोठे आहेत. एका जनार्दनी संत, त्रिलोक्यात मुकुटमणी. आमदार तालुक्याचा असेल, खासदार जिल्ह्याचा असेल, मंत्री राज्याचा असेल, मला वाटते 2 असतील राज्याचे मोठे कॅबिनेट वगैरे. काय आपल्याला कळत नाही. जे कळत नाही ते कशाला आगाव इचकायचं. जिला गवऱ्या लावता येत नाहीत तिनं धिरडे करायचे नाही. जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत तिनं बासुंदी करायचीच नाही. दुधाचा खराब होईल ना. आपल्याला काही होताच येत नाही तर आगाव कशाला दुसऱ्याची वाभाडी काढायची. फार काही झालं तर एका देशाचा एखादा असू शकतोय. पृथ्वीवर सगळे देश आहेत, या सगळ्या देशाचा राजा होऊ शकतो का विकास महाराज कोणी? हे त्रिलोक्यात मुकुटमणी आहेत. खालचं 1 लोक ते 7 पाताळ आहेत, वरचा 1 लोक हे 7 द्वीप आहेत, आणि वरचे 14 भुवन हा 3रा लोक आहे. 21 स्वर्ग 14 भुवन त्याच्यात आले. आतळ वितळ सुतळ तळातळ महातळ रसातळ पाताळ खालचे. आपण ज्या द्वीपात राहतो त्या द्वीपाला जम्बूद्वीप म्हणतात. जम्बूद्वीप, सिंहलद्वीप, कौसद्वीप, पलवंगद्वीप असे 7 द्वीप आहेत. राहिलेले घरी गेल्यावर तुम्ही रिकामी जागा बरा, मोबाईल मोठाले तुम्हाला खपक्या इचकी जा त्याच्यावरचं. हे वरचे 7, त्याच्यावर 21 स्वर्ग 14 भुवन, या त्रिलोक्याचे मालक संत आहेत. ते त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. पैठ देहूतल्या मालकांनी 5 नंबरचा राजा होऊन गेला. पृथ्वीवर जितके देश आहेत एकाही देशात तसा राजा झाला नाही. 1 नंबरचे राजा कृष्ण, 2 नंबरचे राजा विदुर, 3 नंबरचे राजा कणक, आणि 5 नंबरचे राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या 5 लोकांसारखा राजा जन्माला येणे नाही. मामा अशा राजाला देहूतल्या मालकांनी सांगितलं, राजे तुम्ही मुठभर मातीचे मालक आहात. छत्रपतींना बोलणं सामान्य? हा, ज्याच्या खिशात 10-15 नोटा आहेत ते बैल दुसऱ्याला रामराम घालीत नाही. ते बैलच नाही तर काय ते 10-5 नोटा काय त्याच्याजवळ? ते पैसे कोणाकडे बी झालेत, कोणाकडे बी झालेत. नाही मी बंद केलं. हे वाट लावतेत ना आमची नंतर, विठाला विठाला विठाला. आणि खाली बस ना तू, खाली बस. मागच्या बायाच्या शापान जळून जाशील ना तू, त्याला बघू दिन मला. तू बस खाली. मी तुला खूप दिवसापासून ओळखतोय म्हणून लावू देतोय. बिचारे प्रचार करतेत त्याच्यामुळे लावू देतो त्यांना. विठाला 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 विठाला. त्यांना 6 कोटीचं घर आहे. किती मोठे असतील ती माणसं. पैशावर काय नसते, काय नसते. छत्रपतीपदी भेटत असती काय? माझ्या रयतेच्या राजाला देहूतल्या मालकांनी म्हणावं, नजराणा पाटील तर त्यावेळेला, राजे तुम्ही मुठभर मातीचे मालक आहात, आम्ही त्रिभुवनाचे राजे आहेत. काय ताकद असेल महाराज. झोके तुका म्हणे आम्ही राज्य त्रैलोक्याचे, तुका म्हणे आम्ही राज्य त्रैलोक्याचे, म्हणे आम्ही राज्य त्रैलोक्याचे, म्हणे आम्ही राज्य त्रैलोक्याचे. स्वयंभू इथे केले ना हो, स्वयंभू इथे केले ना हो,
असा पुरावा दिला की आमच्याकडे वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे कोटीची नोट. असला पुरावा पाहिजे. हो. तुका म्हणे आम्ही राज्ये त्रिलोक्याचे. काय ताकद महाराज. म्हणून एका जनार्दनी संत त्रिलोक्यात मुकुटमणी. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन. विठाला विठाला विठाला. फार दिवसाची परंपरा या गावातल्या सद्भक्तांनी टिकून ठेवली. ह्या टिकून ठेवलेल्या परंपरेला गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. सुनाट परंपरा आहे. मला वाटतं पौर्णिमा कितवी आहे मामा? 249. 1500 सुरू झालेली पौर्णिमा. मागे एकदा त्या दादांची पंगत होती. हो, विकास साहेबांची पंगत होती. आणि आज माजी सरपंच जसे यजमान आहेत का, मला वाटतं यांच्याच आडनावाचे यजमान होते माझे, चांगदेव आप्पा. त्यावेळेला आलतो. वैभवशाली. किती सुंदर म्हणलं ते. एखादा म्हणत असेल कोणताही महाराज त्या गावात गेल्यावर त्या गावाचं चोंभाळीतो. मी नाही चोंभाळीत. मला काय चोंभाळायचं, काय तुमच्याकडून घ्यायचं. मला पंढरपुरातल्या मालकान पैशाचा पाईप दिलाय म्हणून मी भंगीर यायला आणि पानच्या टाईल चोंभाळीत नाही. आणि मला गरज नाही. एकच बायको आहे. काय त्याचं काय ताण नाही. काय 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 किती बी डोंगर कमीला तर सोन्याचं पिठलं चांदीच्या भाकरी तर खाणारच नाही मी. त्याच्यामुळं कामाशी काम. चांगलं देवाचं फार अधिष्ठान गोडे. काय 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 सुंदर वैभव आहे. अगदी प्रशस्त माझ्या सिद्धेश्वराचं मंदिर आहे. दिव्य हा सुंदरसा उत्सव करता, त्याबद्दल तुमच्या या परंपरेला प्रणाम. राजे हो, हे आकडे पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं ह्या इथल्या मंदिरातल्या मालकाची ताकद किती मोठी आहे. आणि ही 10 आता आहेत त्याच्यापेक्षा 10 पटीनं श्रीमंत होणारी लोक आहेत. ते मधातून आशीर्वाद देणारच आहे. ते त्याच्या का गोळ्या संपल्यात का तो वेडा आहे का काय. तो जगाचा बाप आहे, विश्वाचा बाप आहे. आणि त्या अख्खा निसर्ग हलवायची ताकद आहे त्याची. किती पुस्तकं पाठ केल्यावर कालचा पाऊस पडला असता. त्यानं काशीतून डोळा उघडाय म्हणून अख्खा परिसर पुन्हा डबरवाला केलाय. तर हे आकड्यावाल्याला मोठं करायला त्याला किती त्याच्यात तळ हाताचा मळ आहे. विठाला विठाला विठाला. मोठ्या श्रद्धेने अशा पवित्र अधिष्ठानाकडे लक्ष ठेवा. भगवंत तुमचं फार मोठं कल्याण करील. मला वाटतंय रासाई वडगावला उत्तमरावजी तुमच्या कार्यक्रमात तुम्ही मंडळी मामा तुम्ही आणि आदरणीय विकास महाराज आलते. तिथं आकाश महाराज. त्यावेळेला तारीख तिथं घेतली. ते येण्याचा योग आला. एका चांगल्या अधिष्ठानाचं दर्शन झालं. एका जाज्वल्य देवतेचं दर्शन झालं. माझं भाग्य. कीर्तन रोज बी येते. कधी कधी इतक्या नालायकाचे कीर्तन करावं लागते. तर स्तुती करताना लाज वाटते, पण विलाज नाही लग्न केल्यामुळं. ज्यानं केलं नाही ते करायले तर आपण तर गुतलोत बाहुल्यावर. आयुष्यभर ज्यानं दारू पिली त्याला पेटून दिल्यावर पण त्याच्या सरणातून देशीचा वास येऊ लागला. तर त्याचं सुद्धा कीर्तनात वर्णन करावं लागते. आणि काय आम्हाला पुण्य भेटणार आहे त्याच्या कीर्तनात. हे पवित्र अधिष्ठाने, ह्या ब्रह्मांडाच्या मालकाच्या पदस्पर्शाने अधिष्ठान पवित्र आहे. अशा कीर्तनाचा लेखाजोखा चित्रगुप्त बापू विटेवरच्या मालकाकडे समर्पित करीत असते. इथं नुसतं एक सतरंजी टाकायची जर कोणाला सेवा भेटली असेल तर त्याची पण दखल मंदिरातून घेतोय मालक. इथे साधा काळी कचरा फुलाचा, इथं दुसरा कचरा काय पडणार आहे.
साधे फुलं जर खाली पडले असतील, त्या पाकळ्या उचलून जर डस्टबिनमध्ये टाकल्या असतील, तर त्याची दखल सुद्धा मंदिरातला मालक सिद्धेश्वर प्रभू घेतोय. इतकी मोठी ताकद आहे इथली. तर इथं भजन केल्याची दखल का घेणार नाही? ठिकाणात ताकद असते, अधिष्ठानात ताकद असते. चोखोबारायचा फोटो लावलेला आहे. चोखोबारायला 2 राज्यामध्ये इंद्र अमृत घेऊन गेलता, 2 राज्यात. पण दोन्ही राज्यामध्ये अमृत शुद्ध झालं नाही. ज्या वेळेला चोखोबाराय जंबूदीपात आले इथे पंढरपुरात मंगळवेढ्याला, एका लिंबाच्या झाडाखाली, ज्याच्या गाडीला 222 दिवे आहेत. आपल्या मंत्र्याला किती असतात मामा? एकट्याच्या गाडीला 222 दिवे, एकट्याच्या गाडीला 222 दिवे. अशा इंद्राच्या नगरीतलं अमृत खराब झालं. ते 2 राज्यात अमृत नेलं पण शुद्ध नाही झालं. आणि चोखोबारायने जंबूदीपात पंढरपुरात अमृत शुद्ध केलं. विचारलं, को भवास तिच्या येते, बाकीच्या राज्यात तिथं का नाही केलं? नाही म्हणले, माझ्यात अमृत शुद्ध करण्याची ताकद आहे, पण ती ताकद पंढरपुरात आल्याशिवाय येत नाही. ठिकाणाची ताकद आहे, स्थान महात्म्य. तसं हे स्थान महात्म्य मोठं आहे, फार मोठं नाविन्य आहे. हे सामान्य नाही राजो. या मालकाकडे येणाऱ्यानं 700 वर्षापूर्वी सांगितलं, याला काही लागत नाही दुसरं. एक पसा पाणी, एक बिलवद, 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 एक पसा पाणी, वर्षापूर्वी माझ्या नामदेवरायानं लिहून ठेवलंय. ह्या मालकाला काय लागते माहिती? एक पसा पाणी, एक बिलवदळ. किती सोपी पूजा आहे. श्रद्धेनं करायचं पाणी जर पसाभर त्याच्या अंगावर टाकलं आणि एक बेलाचं पान समर्पित केलं की पूजन सोपं आहे, सोपं पूजन आहे. इतका दयाळू आहे माझा सिद्धेश्वर. आणि त्या भगवंताचं हा 8 दिवसाचा उत्सव आहे. मोठ्या श्रद्धेनं गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना मनपूर्वक प्रणाम करतोय. विश्वस्तांना सुद्धा प्रणाम करतोय. दिलीपराव, रामदासराव आणि बऱ्यापैकी दशरथराव, गणेशराव, भानुदासराव, चंद्रकांतराव, काळूरामराव, अप्पाराव, संपतराव, नारायणराव आणि भगवानराव. पारदर्शक व्यवहार सांभाळा. जगाचा मालक तुम्हाला स्फटिका इतकं निर्मळ करेल आणि हिऱ्या इतकं मोठं करेल. स्फटिकासारखं निर्मळ करीन आणि हिऱ्यासारखं मोठं करेल. फार मोठी ताकद आहे त्याच्यात. सज्जनांनो, या मंदिरातल्या मालकाच्या डोळ्यात इतकी मोठी ताकद आहे, त्यानं डोळा उघाड्याशिवाय थेंब पडत नाही. त्यानं डोळा झाकला की काही नाही, त्यानं उघाडा कीच पडत आहे. त्यानं फडफड केला की मग गारगुंडा पडत्यात. इतकी त्याच्या डोळ्यात ताकद. अख्खं त्रिभुवन त्याच्या डोळ्यात सामावले. सब देऊ की बाबा. परवाला एक जण म्हणला, महाराज मी 40 वर्षापासून वारी करतो. मी म्हणलं जरासं भानावी ना, तू कोणाला बोलायला? तू 40 वर्षापासून वारी करतो सोमळ्या, भगवान शिवशंकरांची कृपा आहे आपल्यावर. वारी सुरुवात त्याने केली पंढरपुरातल्या मालकाची. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. ओम नमो शिवाय. कावडी घेवरी खांदी, मिळाली वैष्णव मांदी.
राजा रेणुवंदुरे ओम नमो शिवाय सावली भेटली आसे आदि वैष्णव माझे राजा रेणुवंदुरे वा ही अगोदर पंढरपूरला कावड नेली भजन पण त्यांनी सुरू केलंय भजन करी महादेव ह्या वारकरी संप्रदायातली स्थापना हा मृदंग नावाचं वाद्य भगवान शिवशंकराची संकल्पना आहे त्यांनी आरक्षित केले वाद्य त्यांचं आहे भजनालाही तीच होते नारद तुंबर सांब गायन करी सांब म्हणजे शिवशंकर ही सगळी कृपा त्यांची म्हणून तुम्हा विश्वस्तांना पुन्हा एक विनंती करेल गोड असंच वैभव मोठं मोठं करा धर्माचं वैभव उंच जाणं अत्यंत गरजेचं आहे गोड सुंदरसं नियोजन केलं त्याबद्दल तुम्हा सर्व विश्वस्तांना गावकऱ्यांना धन्यवाद देतो माझ्या अभंगावर येतोय विठाला 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 मामा तारीख घ्यायला जरी तुम्ही आले अध्यक्ष उपाध्यक्ष अजून कोणी आकाश महाराज पण ज्यांच्यामुळे आमची गाडी इथपर्यंत चलत आली असे आदरणीय श्री भाऊसो अनंता चोंडकर माजी सरपंच नायगाव उद्योगरत्न आहेत ते बऱ्यापैकी पंढरपुरातल्या मालकिनीची त्यांच्यावर कृपा आहे बापू मालकिनीची कृपा असली की लक्ष्मी लय मोठी जवळ येते हो. काही जण म्हणले असतील मालकीन म्हणजे लक्ष्मी आदिशक्ती रमा आहे ती तिची बऱ्यापैकी भाऊसाहेब अनंतराव चोंडकर यांच्यावर कृपा आहे आणि आपलं दर्वे परमार्थात खर्च करतात त्याच्याकरता त्यांना धन्यवाद आमचा एक मित्र होता त्याच्या बापानं 90 एकर जमीन कमवून ठेवली पण मागच्या 1.5 महिन्यापूर्वी ते भडो वाढदिवसाला मलेशियात गेलं त्या दिवसपासून त्याचा फोन नंबर मी डिलीट करून टाकला ते करतंय मला मी म्हणलं बोल जाऊ नको तू बाळू महाराजाचा मित्र असताना वाढदिवस मलेशियात साजरा केला हरामखोरा तितके पैसे जरी एखादा सप्ताह करून एखादा अन्नदान करून साजरा केला असता तर निश्चित मी सुद्धा तुझ्या पायावर डोकं ठेवलं असतं काय म्हणून तिथं गेलास तू त्या मलेशियात काय काय तुला भेटलं तिथं जा ना तू बघ एखादा देश बघण्याबद्दल काय नाही पण वाढदिवस तिथं साजरा केलास त्या अर्थी तू काय काय केलं सुमळ्या तू जर आमच्या जवळ आला तर तू या पापानं गिरगावचा बाळ्या जळून जाईल नको तू इकडं एखाद्या वेळेस भाऊसाहेबांचं वर्णन करतो म्हणजे स्वार्थापोटी नाही परमार्थात आलेत याच्याकरता त्यांचं वर्णन करतोय की पुन्हा त्यांनी परमार्थात यावं आणि या मंदिरातल्या मालकाच्या कृपेने प्राप्त झालेलं द्रव्य त्याच्यातलं एक पसाकचं पाणी चमच्याभर पाणी परमार्थासाठी तुम्ही खर्च केले भाऊसाहेब चोंडकर याच्याकरता तुम्हाला धन्यवाद देतोय विठाला विठाला बऱ्यापैकी दुरून आज वडगाव रासाऊन उत्तमरावजी वडगंगा सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक आहेत ते सुद्धा आलेत मला वाटते पुण्यावरनं 110 किलोमीटर म्हणून आमचे ते गोसावी लांब बसलेत ते सुद्धा आलेत ते नात्या पोत्याहून आले ते पाटील असतील हे असतील निलेश तर कुठे येतो ते येड आहे ते 100 किलोमीटर येते मी सांगत असतो नको रे निलेश इतक्या लांब येत जाऊ ऐकत नाही ते येडं म्हणल्यावर तुम्हाला वेगळं वाटेल ते परमार्थातलं येड आहे विठाला 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 बऱ्यापैकी बघाशी तुम्हाला मामा गायीची सेवा करणारे त्यांचा सुद्धा निरोप आणता हजारो गायी सांभाळतात बापू इथे एक एकटी त्यांचा पण संपर्क झाला त्यांनाही प्रणाम गायीची सेवा करणाऱ्या माणसाला आता जरी काही दिसत नसेल तर स्वर्गात त्याला सोन्याचीच पालखी आहे गायीची सेवा करणाऱ्याला पालखीच सोन्याची डायरेक्ट विठाला विठाला विठाला
आकडे दिलेत ना. यानं कमवलेल्या संपत्तीतले पैसे देवासाठी खर्चिलेत, यांचे पूर चांगले निघतील. ही आपल्यात तर काही ताकद नाही बरं, आपल्यात नाही ताकद. मंदिरातला तो करेल. गोरे मामा असतील, भानदासराव असतील, माऊली असतील, कुमार शेठ असतील, प्रवीणजी असतील, सुधाकरजी असतील, साईनाथजी असतील, दत्ता शेठ असतील, आरतीताई असतील, भानदासजी असतील. कारण देव हा कर्तव्याचा उपकार कधी सोडितच नाही, ते त्याचं देऊन टाकत असतोय, इतका उदार येतो. दुसरा एक मुद्दा आहे, अमूल्य वेळ खर्च करून 2 तासाकरता तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायच्या चिंतनाकरता दिलाय. म्हणून आळंदीतल्या मालकांच्या उकोक्तीनुसार कथा कीर्तनातला श्रोता प्रत्यक्ष शंकर आहे, म्हणून तुमच्या चरणी नाक घासून प्रणाम करतोय. माय माऊले असतील, सत्पुरुष असतील, सर्वांना धन्यवाद, प्रणाम. अभंगावर येतोय, ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. काय ऋणे, काय ऋणे. एकदा आळंदीतले मालक माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांच्या आग्रहास्तो, त्यांनी आग्रह केलता बरं जास्त, त्यांच्या आग्रहास्तो भक्त चुडामणी संत शिरोमणी नामदेवराय माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या आग्रहास्तो यात्रेला गेले. उत्तर भारतात गेले. ते खरं तर पंढरपूर सोडा वाटत नव्हतं नामदेवरायांना. चरणांना सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा, आन तुझी पंढरीनाथा, आन तुझी पंढरीनाथा, चरणांना सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा, आन तुझी पंढरीनाथा, आन तुझी पंढरीनाथा. चरणन सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. आन वाहिली देवा, आन शपथ आहे तुझी, तुझ्या पाय मला सोडा वाटत नाहीत. समाधी कुठं मागितली माहिती? पायरीला, पायरीला मागितली. हो, नामा म्हणे आम्ही पायारीचे चिरे, वाह. नामा म्हणे आम्ही पायारीचे चिरे, संत पाय हिरे वर देते, वर देते, संत पाय हिरे वर देते. नामा म्हणे आम्ही पायारीचे चिरे, नामा म्हणे पायारीचे चिरे, संत पाय हिरे वर देते, संत पाय हिरे वर देते. देवा, आम्ही तुझ्या पायरीचे चिरे बरे आहेत. तुझ्या दर्शनाकरता येणाऱ्या संतांचे पाय पायरीवर पडतील, त्यावेळेला त्यांचे चरण रज आम्हाला लागतील, वारकऱ्यांचे. आणि वारकऱ्याच्या पायाची माती मंदिरातले मालक कपाळाला लावते. चरणीचे रज वंदी शुळ पाणी, इतकी ताकद आहे वारकऱ्यांच्या पायात. पण ते वारकरी जे मृदंग वाजून तंबाखू खात नाही, कीर्तनात चाली म्हणून तंबाखू खात नाही आणि कीर्तन करून तंबाखू खात नाही, त्या वारकऱ्याला किंमत. हो, तंबाखू खात असेल, गुटखा वडीत असेल, कधी मधी बिडी वडीत असेल, पाकिटावरल्या चोराव, लोकांचे कीर्तन करायला, लोकांच्या सप्त्यात मोठाले पाकिटं घ्यायला आणि तिकडं व्यसनं करायला, अशा व्यसनी आमच्या लोकांसाठी पंढरपुरातल्या मालकाला नरक एक स्वतंत्र करावं लागेल, स्वतंत्र या भाडव्यासाठी. हो, ज्या बाईला तिची चप्पल पाहायला भेटत नाही, ती बाई आम्हाला भातावर तूप वाढीती. त्या महाराजाची उत्तमराव जात विचारित नाहीत, त्याचं गाव विचारित नाहीत, त्याची श्रीमंती विचारित नाहीत, काही विचारित नाहीत. फक्त ज्ञानोबाराय तुकोबारायचा वारकरी आहे म्हणून आरती घेऊन आल्या. हो, त्या वाड्यात पायका मामा माळोदेंचा वाडा, आरती घेऊन आल्या. आरती काय विचारलं त्यांनी बाळ्याचं? ज्ञानोबाराय तुकोबारायचं नुसतं नाम घेतो म्हणून बाळ्या व्यसन करू नको,
नाही तर यम तुला इतका हानीन तू इंच भर जागा ठोचा नाही लाल करायची. विठाला विठाला विठाला. वा, जायचं नको म्हटले होते. वेगाच सांगतो, 2 पुरावे घेऊ बापू. आज पंढरपुरातल्या मालकाने सांगितलं, नामा मी आयऱ्या गैऱ्यासोबत पाठिणार नाही, तुला ज्ञानोबारायसोबत पाठवायलो. आणि जा ज्ञानोबारायसोबत निघाले. एका मुलीचं लग्न झाल्यावर सासरची लोक दिवाळीला धाडणार नव्हते, लक्ष्मीपूजन करायचं होतं. लक्ष्मीपूजन झाल्यावर पोरीला भाऊबीजीला पाठवायलेत. लक्ष्मीपूजन नवऱ्याकडेच करायलेत. तिला जावंसं वाटत होतं पण नाही पाठविलं. नाही म्हणले, पाठवायचंच नाही. धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी एक गाडी आली दारापुढून. तिला दिवा होता, दिवा, त्या गाडीला दिवा होता. ती गाडी आल्याबरोबर सारी लोक घरचे बाहेर आले. काही गावातले सुद्धा प्रतिष्ठित आले. त्यांना माहिती दिवा कोण्याच गाडीला नसतोय, एक तर पेशंटच्या गाडीला असतोय. तर तिचं सायरन पाहिल्यावर इथं घाम येतो, बाप्पा मध्ये कोण हे, वाचतो का मरतो, तेव्हा आवाज ऐका वाटत नाही. आणि एक रट्टे हाणणाऱ्याच्या गाडीला असतोय, त्यानं रट्टे हाणतेत म्हणूनच आपल्या चांगल्याला जगता येते डिपार्टमेंटचे लोक. नाही तर नालायकाने आपल्याला तर दिवसा लुटलं असतं. त्याच्या एक गाडीला असतो. आणि एक ढवळ्या कपड्यावाड्याच्या गाडीला असतोय, पण तो कायमचा नसतोय. ह्या 5 वर्षात असला तर पुढच्या 5 वर्षात बोंबलत जातो. काय खरं नसतं ना त्या दिव्याचं, खरं नसतं, खरं नसतं. पण 58 वर्ष दिवा गाडीला. गाडीतून खाली उतरल्याबरोबर या 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 बरे चाले, बरे नाही गडबडे निघायचं नाही. कस काय, काही नाही, भाचीला घ्यायला आलो. DIG होते, DIG. सासरा आतमध्ये गेला आणि म्हणला, सुनबाई आहे त्या साडीवर गाडीत बस आणि दागिन्याची सुटकेस गाडीत टाक, अंगाव घालू नको, पाहुण्याला गडबडे. ती म्हणली, मामा तुम्ही म्हणले पाठवायचं नाही दिवाळीला. बाई नव्हतं पाठवायचं, पण DIG आलेत ना. कोणामुळं पाठिलं? ज्ञानोबा आहे. किती DIGचे बाप, त्रिभुवनाचे बाप, नुसते DIG काय. मग ज्ञानोबराय सोबत पाठवायलो म्हणे नामदेवा. जा तुम्ही. गेले यात्रेला. ऋण सांगतोय, ऋण 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 ऋण. उत्तर भारतात गेल्याच्या नंतर एक यवनाचा प्रांत लागला. यवन, यवन, यवन म्हणजे जुनी भाषा, आत्ताच्या भाषेत मुस्लिम. राजा होता तो, मुस्लिम समाजाचा राजा. तसा फारसा वाईट नव्हता राजा. वारकरी संप्रदाय विशिष्ट प्रकारच्या जातीला नाव ठेवत नाही. हा संप्रदाय सगळ्या जातींचा मिळून झालेला संप्रदाय. उच्च नीच काही, तिष्ठे भाव भक्ती, काही संबंध नाही इथं. इथं फक्त चांगला पाहिजे. कबीर मोमीन लतिपा मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास, वैष्णव चांभार धन्य त्याची माता. रविदासाच्या आईला धन्यता दिली. आईला नाहीच पठ्या घर सोडून कुठं गेला, फक्त मायबापाची सेवा केली. मंदिरातल्या मालकाने रविदासांना काशीतून कंगन पाठिलंय. काशीतून कंगन. काय ताकद होती या लोकांची, काय जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. कुणाही कुळातला असू द्या. पंढरीचे वार करी, त्यांचे पाय माझे श्री. मग तो कोणी असू द्या. जनाबाई म्हणतात, त्याचे पाय माझ्या डोक्यावर आहेत, त्याचे पाय माझ्या डोक्यावर आहेत. मला वाटतं चातुर्मासाची सांगता किती तारखेला झाली? कालच्या 27ला वारीहून आल्यावर. 27 तारखेला 4 महिन्याच्या चातुर्मासाची सांगता झाली. काही काही गावात कायमस्वरूपी काकडा असतो. कुठं 1 महिनाभर करतात, कुठं 4 महिने करतात. या 4ही महिन्याच्या चातुर्मासात एका व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय काकडाच संपत नाही. कान हो पात्रा खोदो, पिंजारी तो दादो, भजनिया भेदू हरीचे पायी. त्याच्यातला एक व्यक्ती किलिंबे होता. किलिंबे या शब्दाचा अर्थ नपुसक. तरी पण
केवढा जरी अभ्यासू असेल, तू वारकरी संप्रदायात ना, तुला नाव घ्यावाच लागेल. का? त्या व्यक्तीनं भजन इतकं मोठं केलंय, त्या भजनाचं कर्ज देवाच्या डोक्यावर होतं, म्हणून सकाळच्या काकड्याच्या यादीत त्याचं नाव घातलं. इतका दयाळू आहे पंढरपुरातला मालक, इतका दयाळू या मंदिरातला सिद्धेश्वर भगवान. त्याचं कर्ज नामाचं कर्ज. चला, रस्त्याने एक यवन राजा, प्रांत होता तो यवनाचा, त्या प्रांताचा तो राजा आहे. आणि त्या मुस्लिम समाजाच्या राजाचा प्रधान होता, त्याचं नाव होतं चारुकीर्ती नावाचा प्रधान. कधी कधी चांगल्या लोकांचा इतिहास वाची जाणं. काही काही लोक आहे ना, पेपर वाचू वाचू कोपऱ्यातली ॲडव्हर्टाईज पण वाचित हो, महिन्याला चष्मे बदलायलेत. हा काय म्हणले, आमचे पाहुणे उभे होते, कुठे तुम्ही मेवणी उभी होती, कशाला इचकायला ते पेपराचे कोपरे आंधळा व्हायची वेळ आली तुला. कधी कधी ज्ञानेश्वरी वाच, गाथा वाच, पुराण वाच, संत वाङ्मय वाच. उद्या तू वाचिलं तर नातवायला सांगशील, आणि ते उद्या भविष्यातले या देशाचे तारे उज्ज्वल होतील, आपली परंपरा सांभाळतील. काय भंगार वाचवायला लागला. विठाला विठाला विठाला. पेपर वाचू नका असं म्हणणार नाही. चालू विश्वातल्या घडामोडी रोजच्या कळतात, त्याबद्दल ठीक आहे, पण इतकं प्रेम नसावं ना कोपऱ्यातल्या पण हिडी. कोपऱ्या कोपऱ्यात कोपऱ्या कोपऱ्यात काय दरड सुमळ्या. तितका वेळ ज्ञानेश्वरीत घातला तर जीवनाचं सोनं होईल. चारुकीर्ती नावाचा प्रधान आहे, सात्विक आहे, सज्जन आहे, प्रांजळ आहे. तुम्हाला एक माहिती असावा, अकबराकडे 9 प्रधानापैकी एक विशिष्ट प्रकारचा मंडळ होतं. 9 रत्नापैकी बिरबल वंशाने एका ब्राह्मण कुलातले होते. 4 शाखेपैकी एका शाखेचे होते. अश्विलायन, कान्नव, माध्यंजन ह्या शाखा असतात, त्याच्यापैकी एका शाखेचे विद्वान व्यक्ती, विद्वान. आणि एवढा मोठा राजा, काही निर्णय घ्यायचा, पण बिरबलाने निर्णय खारिज केला की बाकी संपलं. त्याने फुल्ली मारली की राजानं तो निर्णय बदलून टाकायचा. इतके विद्वान होते. तसा हा चारुकीर्ती नावाचा प्रधान त्या प्रांतातल्या मुस्लिम राजाचा प्रधान होता. आणि त्या प्रधानानं सांगितलं, सरकार ये महाराष्ट्र के संत है बोले, बहुत बढिया है. हिंदी येत नाही मला, थोडी थोडी बोलतो, गरज बी नाही येण्याची. काय आपली मराठी येते चांगली, काय गरज आहे त्याच्यावर फुकट कळण शेंडी वळवळ. काय करायचं त्याला, काय आपल्याला कुठं दुसऱ्या राज्यात तिकडे तिकडे जायचं काय. गेलो देवदर्शनाला तर सगळ्या सुविधा आहेत. आता काय ताण नाही, तिकडेही मराठी कळणारी लोक आहेत. बोर्डच लावलेत, इथं महाराष्ट्रीयन जेवायला भेटन. तुम्ही जा ना तिरुपतीला, कुठेही जा, तिथं बोर्ड लावलेले आहेत मस्त मराठीत. काय आता काही ताण नाही राहिला, होतं पूर्वीच्या काळातल्या गोष्टी. आपली आली पाहिजे. माझ्या आळंदीतल्या मालकाला भाषा 56 येत होत्या, पण वैभव कोण्या भाषेचं सांगितलं, ये मराठीचे किंवा माझा मराठाची बोल कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरी रसिके मिळवी. श्रीमंत माणसानी बाजारात गोरगरिबाच्या बायकायला यात्रेत, जत्रेत, बाजारात हजारो साड्या वाटा, पण आधी बायकोला घ्या. बायकोची साडी फाटल्यावर जर दुसऱ्याला वाटीत असेल तर भंगिरी आहे समजायचं. आधी तिला झाक न सुमळ्या, तिला झाक, आणि मग शेजाऱ्याला साड्या वाट. आपलं आधी आपलं जतन करायचं. तुमच्याकडे बैल आहे, ट्रॅक्टर हे, पेरणी यंत्र आहे, सगळे. आधी आपलं पेरायचं, मग दुसऱ्याला पेरायला द्यायचं. दुसऱ्याला पेरायला दिलं, शेतातली वल वाळली, बायको जोगवा मागू लागली. म्हणलं जिजी जोगवा काऊन मागायलीत, म्हणले माया नवऱ्यानं दुसऱ्याच पेरायला दिलं, तोवर कामची वल वाळली. भंगिरे आहे तू हा नवरा. आपलं जतन करतेत का, त्याला किंमत आहे. भाषा 56 आल्या पाहिजे, पण आपली आधी सांभाळली पाहिजे. आपली सांभाळली पाहिजे, आपली सांभाळली पाहिजे, आपलं जतन केलं पाहिजे. लय नाटकी लोक घरच्या गाईला पाणी पाजणार नाही, तर पंढरपुरातून 5 रुपयाची पेंडी घेते आणि त्या गाईच्या तोंडाला लावते. ती गाय तिला खाव वाटतो, पण तिचा मालक लय हरामखोरेनं ते सकाळी तिच्या तोंडावर फटके हाणतो, तो खाल्ली की तोंडच फोडीन. मग ती शिकिलेली गाय असती. तुम्ही 5 रुपयाची पेंडी घेतली, तिच्या तोंडात दिली की पान धरी, ती नुसतं पान धरी, ती दातान तोडीत नाही. आणि ते मालक सांगतो सोडून द्या, यानं आपलं 5 रुपये द्यायचे, तोंडात द्यायची, पलीकडे सरकायचं. तिनं तोंडातली पेंडी खाली टाकली की हे पुन्हा बाजारात मांडितो. म्हणजे एक पेंडी 100 बार ऐकीत नाही. म्हणतो मी पंढरपुरात गाईला पेंडी चारली, घरची गाय वाळून गेली सुंबळ्या.
येडा आहे का? पंढरपुरातली चंद्रभागा तिच्या गोळ्या संपल्यात का तुला आशीर्वाद द्यायला ना आलाय का? चोंभाळेपणा करू तू गा आपला. विठाला 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 विठाला. त्या चारुकीर्ती नावाच्या प्रधानानं सांगितलं, सरकार इतकं वर्णन केलं, इतकं वर्णन केलं. मी परवाला एका कीर्तनात बोलून गेलो, मोठी माणसं तपासल्याशिवाय मानित नाहीत. आणि तपासायच्या आधी मानलं की फजिती होत असती. आम्ही एकदा यात्रेला जाता एक जणांना आम्हाला चहा घ्यायला बोलिलं. पित होतो मी काळा चहा. बोलिल्याच्या नंतर ते म्हणले दूध घ्यायचं का? तर म्हणलं मी काय बोक्या नाही बाबा. हो. ते पुन्हा म्हणले कशात घेता? म्हणलं मी कपात घेतो, बशीत घेतो. काय नाही त्याचं काय विषय नाही. काही लोक काशीला गेल्यावर कपात घेत नाहीत, बुटात पितेत, असं असतं काय कायच नाटके भलते. एक जण म्हणला मी वर्ष पुण्यतिथीचं खातच नाही. धाब्यावाले कदरले तुला, त्याचे बिलं दिले नाही सुंबळ्या. तू म्हणतो पुण्यतिथीचं खात नाही. सगळा नखापासून शिंडिलोक भरलास आणि तू खात नसतो वय सुंबळ्या. आणि तो खाण्यानं न खाण्यानं काय फालत होणार रे? विठाला विठाला विठाला. या संप्रदायात नाटक चालत नाही. येथे नाही येथे नाही खोटा चालत परिहार. येथे नाही खोटा चालत परिहार. जाण्याची अंतर पांडुरंगा, जाण्याची अंतर पांडुरंगा, जाण्याची अंतर पांडुरंगा, जाण्याची अंतर पांडुरंगा. येथे नाही खोटा चालत परिहार, चालत परिहार. जानसी अंतर पांडुरंगा. हे साऊंड सिस्टीम वाले तुम्हालाही धन्यवाद. देवाला कळतंय ना त्याला. अहो त्याला किती कळतंय सांगू का? मुंगी के पाव में घुंगरू बाजे वही अल्लाह सुनता है. मुंगीचा पायच किती मोठा असेल, त्याच्या पायातलं घुंगरू आकाश महाराज. आणि त्या घुंगरातला मणी दिसेल का तुमच्या चष्म्यानं? आणि त्याचा आवाज त्याला तिथं कळतंय. किती कान असतील त्याचे गोड, त्याचे डोळे सांगू किती गोड आहेत. 100 फुटाहून दगड काढा खालचा, 100 फुटातला दगड काढा. वीर खोदताना दगड क्रेन मधून खाली पडला आणि त्याचे 2 तुकडे झाले आणि त्याच्यातून बेंडूक बाहेर पडला. कोणी चारा दिला असेल सांगता का बापू? पाषाणाचे पोटी बैसला दरदूर. पाषाणाचे पोटी बैसला दरदरू. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर. दयामुखी तारा दयामुखी तारा कोण घाली. कारणाटवीचे कृपाळू देवाचे, कारणाटवीचे कृपाळू देवासी. त्याची मुखी तारा त्याची मुखी तारा खालचा खड्ड्यातला दगड काढ्या. पाटील त्या कोणत्या बेंडकाल चारा घातला असेल? तो कृपाळू देवी. काय दिसतंय मामा त्याला? इकडे खालच्या परिसरात निलेश एक डोंगराळ गाव होतं, त्याला बोरी काहीतरी असं नाव होतं. पण त्या परिसरातल्या तुमच्या एका राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तीनं त्या परिसराला पाणी दिल्यामुळं तिथल्या बोरी बंद झाल्या. त्या काढोटुकाढो होते. तुमचा कापूस असेल, केळी असेल, ऊस असेल, एक पाणी गेलं की वाळून जाते, एक पाणी कमी झालं की वाळून जाते. भर चैत्रात डोंगरावरल्या बोरी हिरव्या राहतात. फुटती तरुवर उष्ण काळ मासी. कोण पाणी घातलं असेल त्याला? ही ताकद त्याची आहे, त्याची ताकद आहे, त्याची ताकद आहे. असा कृपाळू मालक. वर्णन केलं संतांचं, माझ्या आळंदीतल्या मालकांचं.
आणि नामदेवरायांचं वर्णन केलं चारुकीर्ती नावाच्या प्रधानानं. हुशार प्रधान होता, चांगला होता. तुम्हाला एक सांगू का, ज्याच्या सोबत माणसं चांगले आहेत तो चांगला होत असतो. घायाळाचा संघ केला अंगोअंग, करिता घायाळाचा संघ. घायाळ झाला माणूस, घायाळ. आणि एक जण गेलं त्याला कावटाळलं महाराज, मग बरं होईल म्हणून. त्याचं झालं शर्ट रक्तानं लाल. याचं काय बरं करीन, तोच घायाळेन. काय घायाळ करीन ते, काय घायाळ होईल. जो थंडीत उघडा थंडीनं कुडकुडायला, आणि ते म्हणला मला पांघरायला दे. ते म्हणला बोटभर कपडा नाही माझ्या अजून, तुला काय देऊ, मीच मेलून. संगती चांगल्याची केली पाहिजे. चांगल्याच्या संगतीत कोणाचाही उद्धार. उंदर ज्वारीत निघले की मारतेत, बाजरीत निघले की मारतेत, मकात निघले की मारतेत, आणि गणपती पशी निघले हो. मूषकराजो भयोस्थितो यत दर्शयामि धरहा यतं मोदकं प्रसादेरस्तु मूषकराजं स्ततेवचा गणानंत्वां गणपते गवमह्यं गवप्रिया. लगेच एक मोदक गणपतीला आणि दुसरा मोदक उंदराला. कोणा संग उंदिरे हो. आणि इकडे बाजूला गेल्या म्हणून 2-2 पायाच्या उंदरायनं याच्याजवळ राहत जा. हो, भंगिऱ्याच्या संघ राहिल्यावर खपके भेटत असते. विठाला विठाला बऱ्यापैकी मोठी झालेली माणसं ही संघच्या लोकांनी मोठी झाली. रावण हा विद्वान होता पण मोठा होत नव्हता. रावणाला मोठं केले त्याच्या सोबतच्या 134 लोकांनी. त्याच्यापैकी सर्वात बुद्धिवादी व्यक्ती होता रावणाकडं. त्याचं नाव होतं तत्वकुंभ. वाचा पुराण, लक्षात येईल तुमच्या. विमानं तयार करायचा कारखाना होता त्याच्याकडं. विमानं, त्याला पेट्रोल डिझेल फिजेल काय लागत नव्हतं. मनाच्या वेगाने विमानं धावायचे. असा तत्वकुंभ नावाचा व्यक्ती त्याच्याकडे होता. अशी बरीपैकी विद्वान लोक होती रावणाकडं. 127 म्हणून मोठा झालाय. अकबराकडे बिरबल मोठा. बिदरच्या बादशाकडे 3 लोक मोठे म्हणून पंढरपुरातला मालक त्याच्याकडे 2दा गेला. एकदा सोयरिकीला गेला आणि एकदा लग्नाला गेला. मोठी माणसं जवळ असली की काम जवळ होत असते. मी पैशाने नाही म्हणालो, नुसत्या बुद्धीने बी नाही, वैचारिक पातळीनं. ज्याची वैचारिक पातळी गोड आहे अशी लोक सोबत असली की त्या माणसाला दगडावर आपटील्यान मरण नाही. वैचारिक पातळी गोड असलेली माणसं जवळ ठेवली पाहिजे होती. लक्षात ठेवा, मोठं होते. भगवान प्रभू रामचंद्र एकट्या लक्ष्मणाला घेऊन सोबत निघले. एक तर बाई होती सोबत लक्ष्मी. बाई काय करणार आहे. ह्या 3 लोकायला पृथ्वीवर जय प्राप्त करणारा राजा हरवला. संगत एकाच संन्याशाची होती. त्या संन्याशाचं नाव होतं मारुतीराय. पण तो संन्याशी गथुडं बांधित नव्हता. त्याच्याकडं काहीच नव्हतं. तो एकटाच तुकोबराच्या वाक्यातून सुटला. नाही तर तुकोबराच्या वाक्यातून कोणी सुटलं नाही. नाही त्या सुटानी द्रव्य लोभ माया छाया तरुवराची, छाया तरुवराची. नाही त्या सुटानी द्रव्य लोभ माया छाया तरुवराची, छाया तरुवराची. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया भस्मदंड छाया तरुवराची. किंवा ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन. एकटा, शर्टच नाही खिसात नाही, इतका निखळ संन्याशी. आणि त्या संन्याशामुळे पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात विजयाची गुढी घेऊन पाडव्याच्या दिवशी गावात आलाय. विजयाची गुढी. नाही तर कशाचा विजय फिजे. 1 कोटी राम जन्माला आले असते तरी रावण मरत नव्हता. फक्त महाराज मारुतीरायाची कृपा, संगतीची ताकद आहे. एक शपक पुरावा ऐकिला मी. राम जी के साथ हनुमान नहीं होते, रे राम जी के पूरे कभी काम नहीं होते. हे राम जी के पूरे कभी काम नहीं होते,
राम जी के साथ हनुमान नहीं होते. मारुतीराय जर सोबत नसते तर प्रभू रामचंद्राचं काम झालं नसतं. संगतीची ताकद लय मोठी असते. संगत चांगल्याची केली. एका बरणीत मीठ टाकलं आणि एका बरणीत तूप टाकलं, जागा पण बदलल्या महाराज. प्रवचनकर बाबा मगाशी भेटले होते. जागा पण बदलल्या. जागा मीठ टाकलेली भरणी कपाटात कधीच नसती. ती गॅसच्या वाट्यापाशी गरमीनच वाकडी झाली. थोत्तर एकीकडं बुडी एकीकडं. चुलीपाशी ठुल्या होतं बापरे, पॅरेलिस झाल्यावानीच करते. आणि तुपाची बरणी चुलीपाशी असती का? हा, ज्या दिवशी पुरणपोळी केली, वरण भात केला, त्या दिवशी तूप काढायचं. किती बरणीची ताकद? कोणाच्या संगतीमुळं? तुपाच्या. कुठं गेली? कपाटात. तूप संपल्यावर शहाणपणा केला बरणीनं, हावदापाशी आली. दिवाळीला पोरं लय मोठे आले, डबके कमी पडे, त्याला छिद्र पाडलं, दोरी लावली, नेलं तिकडं गाव खराला. हा, संगत सोडली की गाव खराला जातात बरण्या. म्हणून 2-2 पायाच्या बरण्यानं चांगल्याच्या संगती सोडू नका. घाणीत जावं लागतं. विठाला विठाला विठाला. तुम्हाला एक माहित आहे, भगव्या कपड्यात मारुतीराय आणि पांढऱ्या कपड्यात भीष्माचार्य. असा कोणी होणे नाही, असा कोणी होणे नाही. पण फक्त म्हातारं भाकरीचं कानकोंड झालं हो, त्याच्यामुळं शरपंजरी पडावं लागलं. फक्त भाकरीचं. एक कविता ऐकली ती. मी इंग्रजांच्या काळात आपलं हिंदूचं सैन्य असलं की काडतुसाला गायीची चरबी लाईत होते. इतके भडवे होते इंग्रज, इतके नालायक होते, इतके हरामखोर होते. त्यांना ही संस्कृती भ्रष्ट करायची होती. हो, म्हणून बाटवायची होती आपली लोक. पण नाईलाजानं काडतूस हे तोंडानं तोडावं लागायचं. त्या एका सात्विक हिंदूला एक कवीने विचारलं, का रे तुम्हाला काही वाटत नाही गायीची चरबी? म्हणला, थोडा वाटत नाही. नच उलटे काळीज त्याचे, परिशर्मिंदे अन्नाचे. नच उलटे काळीज त्याचे, परिशर्मिंदे अन्नाचे. भाकरीचे कानकोंड देत आम्ही. लेकर बाळ कसे जगवा? भीष्माचार्य फक्त भाकरीपुरते कानकोंडे राहिले होते. काय करता येत नव्हतं त्या महात्म्याला. पण तितक्यामुळे 113 बाण अंगात गेले. संगतीचा दोष आहे, संगतीचा दोष आहे. काय चांगली माणसं संगतीत असली. तुम्ही अजून लक्षात घ्या, ज्याच्या जीवनात बायको सात्विक, त्याला वनवासात स्वर्ग आहे. ऊस तोडायची वेळ जरी आली असेल, ऊस तोडायची वेळ जरी आली असेल, पाहिली बैलगाडी उतारायला लागली, आणि उताराला लागलेली बैलगाडी बैलांना ऐकत नाही, तर मालक बैलगाडीवर बसून बैलगाडी हाणीत होता. आणि लाकडाचा मोठा एक दांडा घेऊन बाई चाकाला आडवीत होती, चाकाला आडवीत होती, वटकन देत होती. इतकी पवित्र माझ्या महाराष्ट्राची स्त्री आहे. आपल्या पतीला आधार देते, आधार देते. संगतीची ताकद आहे हो, संगतीची ताकद आहे. रावणाला 134 पैकी अजून एका गोष्टीने रावण मोठा झालता, बायको चांगली होती. हो, ज्याच्या जीवनात बायको कर्कशा, अरे त्याला सोन्याच्या बंगल्यात मसन वाटाय. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. पत्नी सात्विक असली पाहिजे, संगतीची ताकद आहे. आणि बायको चांगली असल्यावर ह्यो बी भंगिऱ्या चांगला पाहिजे बरं. नाही तर ह्यो जर बुटा हरपून येत असेल तर काय त्याचं कसं पुढे जाईल संसार. पती आणि पत्नी संसारूपी रथाचे चाक आहेत, त्याच्यामुळे दोन्ही चांगली लागतात. संगतीचा परिणाम आहे. त्याच्या पुढे सांगू का तुम्हाला? मी म्हणलं ना, यांची लेकरं चांगली निघतील. कोटीनं श्रीमंती कमिली, कोटीनं श्रीमंती कमिली. पोट्ट जर बुटा हरपून येत असेल तर काय करायची ती संपत्ती? 13व्या पुरत राहील का ती 13व्यापर्यंत? नाही नाही, हे सुद्धा चांगले असावा. संगतीचा परिणाम फार मोठा आहे. तुम्हाला याच्या पलीकडे सांगू का? एका बैलाची किंमत 2.5 कोटी झाली, 2.5 कोटी. आणि तो बैल बैलगाडीला झुकला आणि त्याच्यासोबतचा बैल शिवळावर पडत होता. कशी गाडी वाढता येईल? एक बैल शिवळावर पडल्यावर त्याला दुसऱ्याला चालता येतं का नीट? संगतीचा परिणाम आहे. हो, चांगल्याची संगत पाहिजे. आणि घोडी घेतली 3.5 लाख आली. ना द्या आपला जुनाट पैसे दिले त्याला
पण त्याला 1 लाख रुपये द्यायची राहिली. त्याला म्हणलं वा ही घोडीवर बसून पाहीन. शहाणी माणसं तपासल्याशिवाय घेत नसते. इतर घालतो मी. राजाला सांगितले 2 संत चांगले आहेत, पण ते मानायला तयार नाही ना. आधी तपासल्याशिवाय मानित नाही. तो संती केला ऋणी. याच्यावर सांगतोय मला ना दे उसाल पाणी देतात त्यात मधलं गवत उपटायचा. त्याच्यामुळे लांबते कीर्तन. असं काही ताण घेऊ नका. येतो जागेवर मी. बसस्टँड होकीत नाही. लांबून येईल. रस्ता चांगला पाहिल पण एस टी बसस्टँडला नेतो. मधात प्रवासी सोडित नाही. मग ते म्हणला महाराज एक काम करो पंडितजी, सब पैसे बाद में दो. हिंदी काय मला येत नव्हती इतकी, पण बोललो त्याला तशी काय तशी. त्याला माहित होतं घोडीला 3 चाली होत्या. पहिली चाल, मधली चाल, तिसरी चाल. मग त्याला पाहिल्यावर त्याला पैसे देऊन टाकले. पण एके दिवशी मी शेतात घोडीवर बसून येडा करायला गेलो. तो घोडीला अशी खोड होती, लोंबकळलेल्या बोरी खालून गेली. त्यावेळेला माझं तंगडं जरा चांगलं होतं, अपघात नव्हता म्हणून आकाश महाराज घोडीहून उडी टाकली म्हणून थोत्तर वाचलं. नाही तर चट काट्यानं वरबड असतं. काय कामाची घोडी, त्याच्यापेक्षा पायी पायी गेलेलं बरं ना. संगतीत घोड्या चांगल्या असावा. तुम्ही कोणीकडे लावलं नाही. असं काही मनानं कुठला अर्थ लावायचा नाही पाटील. अद्याप नाही. संगतीत चांगल्या असावं. घोडा असो घोडी असो चांगला असावं. एक जणाची मसड 18 लिटर दूध देत होती, पण शेवटचं कप भर काढताना लाथ हानीत होती. मग कधी लातानं दूध सांडायची नाही तर काढणाऱ्याचे दात पाडायची. ही मसड 3ऱ्याच दिवशी इकाव. ही कडव्याचा काळ आहे. ही काय कामाची. दूध खाऊक दे ना. आणि काढणाऱ्याचे गुडघे फोडायली नाही तर थुत्तर फोडायली. काय कामाची. खोडील कशाला कामाचं. कामाचं नाही ते. हे ठुल नाही पाहिजे खोडील माणसं. परमार्थात तो खोडील नसावच. आहा परमार्थातले खोडील तर बापरे बापरे चटकन पोह्यातला कडीपत्ता उचलले आणि फेकून दिले पाहिजे. हो परमार्थात खोडील सांभाळले की सांभाळणाऱ्याच्या बोकांडीवर पाप पडत असते. विठाला विठाला विठाला. राजाला सांगितलं खूप मोठी संत आहेत. राजा म्हणला आपल्या परीक्षेत पास झाल्या संत. राजाने गाय कापली. वाक्य सांगायला कठीण वाटतंय. एका तलवारीत गायीचं मुंडकं तोडलं. गायीचे 2 तुकडे केलेली गाय एका गाड्यावर टाकली आणि तो गाडा संत शिरोमणी नामदेवरायच्या पुढे आणला. कौन आप? नामदेव जी. महाराष्ट्रातले संत आहेत जी. त्या बादशाहनं सांगितलं ही गाय जिवंत करावं लागते. नामदेवरायांनी ज्ञानोबारायकडे बघितलं असं. ज्ञानोबारायांनी सांगितलं नामदेवा राजे तुम्हाला म्हणलेत. मन नाही म्हणले. ज्ञानोबारायला काय अशक्य होतं. अहो खालचं बुडातलं पाणी वरी आणलं होतं. ऐक एक पुरावा. तव गडगडीत खूप उदके ओसंडला. तव गडगडीत खूप उदके ओसंडला. कल्पांती खवळला सिंधू जैसा. सिंधू जैसा कल्पांती खवळला सिंधू जैसा. तव गडगडीत उदके ओसंडला. गडगडून खूप उदकी ओसंडला. कल्पांती खळवळला सिंधू जैसा. जाऊ दे कल्पांतातलं नाही डोक्यात आलं. भरत तर कळते ना तुम्हाला. समुद्राला येणार भरत. या समुद्राला भरता आल्याच्या नंतर हवामान खात्याचे लोक समुद्र काठावरच्या लोकांना सांगतात आपल्या नावा बाहेर काढा. नुसतं भरता आल्या मामा खळवळल्या. असा खूप खालून खळखळ खळखळ वर आला होता. काय ताकद ज्ञानोबारायांची. ज्ञानोबारायांनी सांगितलं राजे तुम्हाला म्हणतात. बघा आजा संत शिरोमणी नामदेवरायांनी राजाला सांगितलं राजे परवाच्या दिवशी दुपारी गाय उठवतो.
आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि परवा दुपारी उठवतो. राजानं सांगितलं ठीक आहे, येतो मी. निघून गेले. चारुकीर्ती नावाच्या प्रधानाने विचारलं, सरकार जरा निर्णय कठीण घेतलाय. नहीं बोले, नहीं प्रधान जी नहीं, बड़े महाराज है, परीक्षा तो पेपर तो कठीण ही हो ना. पहिलीचा जसा पेपर तसा कलेक्टरच्या परीक्षेचा पेपर कसा राहील. पहिलं जमतंय नर्सरीचं, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकर कोण्या भूताची. हे नर्सरीतले पेपर आणि ते असतात. चिऊ मिऊ चाऊ काय चालतं नाही, खरं काय त्याला काय विषय नसते. दादा मला एक वहिनी आण फुलासारखी छान. बाई एकच वहिनी रावणानं आणली तर सगळ्या वहिन्याला धवळ्या साड्या घालावं लागल्या. तू कशाला सांगती वहिनी आणायची बाई, मुकाट्या बसणं. हे पहिलीच, हे कलेक्टरच्या पेपरला असते. मग नामदेवरायला पेपर द्यायचा आहे, तो साधा पेपर असेल का. गायच कापून टेकली महाराज. गाय काय नामदेवरायकडे देवाला लालूच द्यायला पैसे होते, पण पैसे दिले नाही का नामदेवरायनं. ते पैसे घेत नाही. मोलने घे जगजेटी त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जगजेटी भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. पैसे कशा करता घेत नाही माहितीये का. पैशाची मालकीनं त्याची बायको आहे ना. बायको जोडले पैसे कोणाला असते ती इमानदारीने सांगा. उत्तमराव कोणाच्या बायका पैसे चोरीत नाहीत. अशी एखाद्याची बायको का नवऱ्याचे पैसे चोरीत नाही. नाही चोरले तरी 10 लागतील तिथे 20 मागती का नाही. सगळ्याच्या बायका नोटा बदलल्यावर कळाल्या. मग त्याने गतुडे बदलायला दिले ते दुसऱ्या जो दिल्या ते पैसे गेले चटच गेले. हो, बायका आपलेच पैसे घेतात पण कोणाला देतात. अडचणीत नवऱ्याला. लाखात एखादी इडपट असती, उलटी गंगा वाहती, ती भावाला देते. मग अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब पाकिस्तानच्या पलीकडे झोपलंय असं समजायचं. लांब झोपलंय समजायचं त्याचं नशीब. लय लांब झोपलंय, लय लांब. टकटक दोघी तिघी दिसतात नवऱ्याला त्रास देणाऱ्या. उभ्या राहा बरं तुम्ही तिघी जणी. उभ्या राहा. ए काय माग पाहती, राय उभी. हा तूच माग पाहू नको, उभी राय. तूच आहे. राव द्या बाबा, आजच्या दिवस हे कीर्तन झाल्या तुम्हाला शा देईन ती बाई. आकाश महाराज तुम्हाला ह्या मेल्याला आणलंच कशाला म्हणे. एवढ्या बार माफ करतो तुम्हाला. हो, तुम्हाला सिद्धेश्वराची शपथ आहे, नवऱ्याला त्रास देत जाऊ नका. बाईचा नवऱ्या इतका देव जगात मोठाच कोणता नाही. तिचा सगळ्यात मोठा देव आपल्या कपाळाचा मालक आहे. आधी त्याची सेवा करायची आणि मग महाराजाला शिरा देत जाय. महाराजाला बदाम टाकून शिरा देतील, नवऱ्याला टायमाला चहा देत नाही. वारे वा, तुझ्या गावात असेल त्या गावात भूकंप तर होणी बरं आहे बापा. अवघड काम. तुम्हालाच एक जणाला विचारलं होतं नाही का, हे महाराज कशाला सांगते. अरे सुंबळ्या, तू शेपुडी आहेस, तू खालचं खात जाय, उठाडानं वरचं खात जाव. तू काय लाय की वरचं खाला म्हण. शास्त्र वाची जाय मग कळतंय तुला. विठाला 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 हरी विठ्ठला. हा राजू, एक वारकरी एका गावात होता तर अख्खा पाऊस पडा चैत्र महिन्याच्या तृतीयेला गंधमादन. आणि एक पतिव्रता ज्या प्रांतात होती तर त्या प्रांतात पंढरपुरातल्या मालकाला मातीचा खडा पण हाणला नाही कोणी 7व्या अवतारात. तिचं नाव लोपामुद्रा. एक पतिव्रता, एक पतिव्रता. 2 जारीन एका नगरीत राहत होत्या. वैभवशाली राजा भिकारी झाला. पावसाचं काय महाराज, गारगुंडा पडते आणि गारगुंडा दगडाचा पाऊस पडन दगडाचा. आपण ज्या प्रांतात चांगली माणसं राहतो त्या प्रांतावर विठेवरच्या मालकाची कृपा असती. त्या मालका या सिद्धेश्वर भगवंताची कृपा त्या प्रांतातल्या लोकांवर असती. ताकद असते त्याची. असो, नवऱ्याला डोक्यावर घेऊन बाई फिरली आणि एका महाराजाला चालता चालता हात लागला. उत्तर द्या तुम्ही, उत्तर नंतर तुम्हाला कोणी विचारल्यावर. हो, लातो की भूत बातोशी नाही मानते. हो,
रस्त्यानं चालता चालता हात लागला आणि शाप दिला, ज्याने कोणी याला हात लावला असेल त्याला उद्या सकाळी सूर्योदय झाला की मरण येईल. बाईनं हातात पाणी घेतलं, 9 दिवस सूर्याला चिव दिलं नाही. सुमती आणि शांडिल्य सख्या दोघी बहिणी, 9 दिवस सूर्य उद्याला. काय ताकद बाईची, किती मोठी ताकद. सांगू तुमच्या माईनं, माझ्या माईनं, तुमच्यातल्या एका बाईनं सासऱ्याची कंबर धुतली, सासऱ्याची नवऱ्यानं पाणी टाकलं आणि सुनानं सासऱ्याची कंबर धुतली, तर सासऱ्याने जाता जाता आशीर्वाद द्याला, देवा हिचे भरके वस्त्र धुत जाय. 27 दिवस पंढरपुरातल्या मालकानं साडी नेसली आणि बहीण झाला चोखोबारायची आणि त्या बाईचे बाळांती धुतले. ताकद नाही. कोण म्हणते चांगलं वागणाऱ्या बाईत ताकद नाही? इतकी हिंमत आहे चांगलं, तिची देवावरी सत्ता. अहो तुमच्यात इमानदारीनं वागलेल्या बाईनं मारुतीरायची शेपूट उपटून घेतली, मारुतीरायची शेपटी काढून घेतली. पारामेश्वरला तिचं नाव होतं चंद्रसेना. भडव्याला काय असतं माहितीये का, दुरणभर पाणी घेतात काही काही भडवीन, समुद्राला आंघोळ घालतात. अरे तो पहाट पाणी नेलं नाही, तू काय समुद्राला आंघोळ घालतो? वाचवावं लागतंय. फक्त आता मला सांगा, बैल 2 आणि जमीन 300 एकर, किती माळ घालायची? 2 तासात किती सांगायचं मामा? एक एक क्रम, एक एक पुरावा सांगायला किती वेळ पुरणार आहे? पावणे 200 ग्रंथ वाचिले त्या खोपडीनं. वाचिल्याशिवाय काहीच सांगत नाही, किंवा चांगल्या माणसाचं ऐकल्याशिवाय सांगत नाही. विठाला विठाला विठाला. विनंती केली देवाला, देवा बघा देवा, आमच्यासाठी बघू नकोस रे देवा, पण देखता गाईचं डोकं आणि शरीर वेगळं पाहिल्याच्या नंतर दुःख वाटतं रे देवा, दुःख वाटतंय. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला. तो चारुकीर्ती नावाचा प्रधान येऊन पाहत होता, गाय उठली का नाही. नामदेवराय त्या गायीपाशी बसून पंढरपुरातल्या मालकाचं चिंतन करत होते. 3ऱ्या दिवशी मेलेल्या गायीचं त्वचा राहीन का चांगली? रक्त वलं राहीन का? गुडगा फुटला एके दिवशी शेतात गेल्या त्याचं रक्त खाली आलं, 15 मिनिटाला रक्त वाळून गेलं. जित्या बाळू महाराजाचं, बाळू महाराज तर मेला नव्हता ना, जित्या बाळू महाराजाचं रक्त खाली आल्याच्या नंतर वाळून गेलं, रक्त गोठून गेलं. मेलेल्या गाईचं रक्त वलं राहू शकतं का? नामदेवरायात ताकद होती. गाई डोका आणि शरीर जरी वेगळा असेल तर अंगावरचा रोम बाप पडत नव्हता. इतकी ताकद होती. चारुकीर्ती नावाचा प्रधान आला, ते कपडे बदलून आला, साधा पोशाख घालून आला. पाहिलं गाईच्या बाजूला, चौकून फिरला. गाईची शेपटी उचलून पाहिली, लवचिक होती. गाईचा हात कान हालून पाहिला, लवचिक होता. गाईचं कापलेलं रक्त जशाला तसं ओलसर होतं. आणि रस्त्यानं तो विचार करायचा, देवा ज्या साधूच्या सानिध्यातल्या चिंतनानं 3 दिवसापूर्वी मेलेली गाय अजून जशाला तशी चिंतन राहती, काय 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 साधू ताकद असेल. वरी पाहिला आणि देवाला विनंती केली, परमेश्वरा मी ज्या यवन राजाकडे राहतो त्या राजाला या संतांचं वर्णन केलंय, ही संत त्या परीक्षेत पास व्हावा. राजा निघाला दुपारच्या वेळेला रथात बसून. निघाला राजा ज्या वेळेला रथात बसला तर चारुकीर्ती नावाचा प्रधान रथात बसत नव्हता उत्तमराव. त्याच्या लक्षात आलं, नामदेवरायनं गाय जर नाही जिवंत केली तर उद्या मला राजा गंध लावू देत नाही. गंध होता त्याच्या कपाळाला. मला उद्या राजा, तो संती केला ऋणी सांगतोय, तो संती केला ऋणी, मला उद्या राजा गंध लावू देत नाही. अंतकरणाच्या चारुकीर्ती नावाच्या प्रधानाला जो देवता होती, ती देवता तो अंतकरणात तो स्मरत होता, भगवंताचं चिंतन करत होता. आणि तेवढ्या अवकाशात राजा खाली उतरला. राजाने विचारलं, महाराजजी, महात्माजी, गाय नाही जिवंत केली तुम्ही? नामदेवरायांनी प्रसन्न मुद्रेनं पाहिलं. सांगितलं, राजे साहेब, मी जर जिवंत तुमच्या माघारी केली असती तर तुम्ही म्हणला असतात मेलेली गाय लांब नेऊन टाकली आणि दुसऱ्याची आणून उभी केली. कारण गायीच्या रंगासारख्या गायी असू शकतात. तुम्ही मेलेल्या गायीचे तुकडे लांब नेऊन टाकले आणि तुम्ही दुसऱ्या कोणतरी एखाद्या वारकऱ्याची महाराजाची गाय मला दाखवता, याच्याकरता तुम्हाला खरं वाटणार नाही म्हणून तुमच्या देखतात जिवंत करतो ना.
नामदेवराय जवळ गेले आणि लांब ठुलेलं डोकं जवळ टेकलं, जवळ टेकलं, जवळ टेकलं. काय करता येत नाही लोकांना. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. जी निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रियचा तो केला पुरुष. बाईचा माणूस केला आळंदीतल्या मालकांनी. काय ताकद नाही. किती मोठी शक्ती आहे लोकांची. जवळ घेतलं म्हणक मेलेलं उठिलं नाही का. एक शपक पुरा आहे. सच्चिदानंदा बा गोविंदा, कानी जलासी हो जागा. ऐकुनी वाणी साधू उठला, पतिव्रतेचा मनोरथ पुरला.